जय हिंद मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात गुड न्यूज व सगळ्यात मोठी अपडेट आलेली ती म्हणजे तलाठी भरती फायनल मेरिट लागलेलं आहे मित्रांनो। तर बघा, हे फायनल मेरिट लागलेलं आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे आणि काही विद्यार्थी वेटिंगला पण आहे। तर आता मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांचं मित्रांनो याच्यामधून जी काही फायनल मेरिट लिस्ट लागलेली याच्यामधून नाव कट होऊ शकतं मित्रांनो। आता जी काही माहिती आलेली मित्रांनो, तर मेरिट खूप मोठ्या प्रमाणात टफ लागलेलं आहे मित्रांनो। भरपूर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने मार्क घेतलेले होते आणि मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे फायनल मेरिट लागलेलं आहे। तर जी काही सिलेक्शन यादी त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी मी तुम्हाला दाखवतो आणि कोणते विद्यार्थी अपात्र होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि मेरिट पण मी तुम्हाला सांगतो की कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागलेलं आहे मित्रांनो। तर बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तलाठीवरती येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। आता मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अपडेट मी देतो आणि ती अपडेट म्हणजे मित्रांनो, आता बघा याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, आता तुम्हाला मेरिट कळायला पाहिजे की कोणत्या डिस्ट्रिक्टसाठी किती लागलेलं आहे। तर बघा, सगळ्या डिस्ट्रिक्टांचा रिझल्ट लागून गेलेला आहे, मेरिट लागलेलं आहे मित्रांनो। इकडे पाहू शकतात परीक्षा नोंदणी क्रमांक, त्याच्यानंतर इथं विद्यार्थ्याचं आहे, त्याचं नाव आहे, जन्मतारीख आहे, मूळ प्रवर्ग। तर बघा पाहू शकतात मित्रांनो, ही निवड यादी मित्रांनो चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहे। ही निवड यादी मित्रांनो पूर्णपणे। आता मित्रांनो तुम्हाला मी लिस्ट दाखवतो, ही सिलेक्शन यादी मित्रांनो पाहू शकता, जिल्हा निवड समिती, जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा। आणि अशाच पद्धतीने सर्व ठिकाणाच्या मित्रांनो ज्या काही निवड याद्या आहे, वेटिंग याद्या आहे त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। तर इथं पाहू शकतात तुम्ही मित्रांनो, अनुसूचित जाती, त्याच्यानंतर समोरचं आहे अनुसूचित जमाती मित्रांनो, ही प्रतीक्षा यादी लक्षात घ्या। आता मित्रांनो, ही या ठिकाणी सिलेक्शन यादी, त्याच्यानंतर ही प्रतीक्षा यादी मित्रांनो त्या कॅटेगरीची, त्याच्यानंतर पाहू शकतात अनुसूचित जमाती निवड यादी, त्याच्यानंतर मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी प्रतीक्षा यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सर्व काही मी 2 मिनिटात क्लिअर करून देतो। आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की या ठिकाणी सिलेक्शन झालं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी माझं काम झालं, मला नियुक्ती भेटून जाईल। आता याच्यामध्ये मित्रांनो मेन व्हिडिओ म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये मेन ट्विस्ट आता होईल मित्रांनो। आता याच्यामध्ये ट्विस्ट काय देण्यात आलेला आहे पाहू शकतात की वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली जाईल असा अर्थ नाहीये, लक्षात घ्या। याच्यामधून मित्रांनो काही विद्यार्थी अपात्र होतील आणि काही मित्रांनो या ठिकाणी जे वेटिंग लिस्टमध्ये आहे ते वरती जातील मित्रांनो। कसं ते मी तुम्हाला सांगतो। तर पाहू शकतात की उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, त्याच्यानंतर प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर करण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। आता महत्त्वाची माहिती काय आहे याच्यामध्ये, हा ट्विस्ट आहे। आता काही विद्यार्थ्यांनी नकली डॉक्युमेंट बनवलेले असतात मित्रांनो, ते समांतर आरक्षणमध्ये नाही बी बसलाय तरी मित्रांनो ते काय करतात, या ठिकाणी नकली डॉक्युमेंट मित्रांनो ते बनवून घेतात। आता काही विद्यार्थी प्रकल्पग्रस्त बनवतात मित्रांनो, त्याच्यामुळे मित्रांनो इथं सांगण्यात आलेलं आहे की यादीमध्ये नाव आलं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डायरेक्ट नियुक्ती दिली जाणार आहे। या ठिकाणी सगळ्या गोष्टी चेक केल्या जाणार आहे। इथं सांगितलेलं आहे ओळखपत्र, कागदपत्रे, वैद्यकीय तपासणी अहवाल, त्याच्यानंतर मित्रांनो चारित्र्य पडताळणी, सगळ्या गोष्टींची या ठिकाणी मित्रांनो तपासणी केली जाणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र भेटेल। त्याच्यानंतर पुढे पहा, उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षण बाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध वाद ठरविल्यास, वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणक्रमाने पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। इथं सांगण्यात आलेलं आहे जर याच्यामध्ये कुठलाही बदल आढळला, चुकीचं आढळलं मित्रांनो, जर तुम्ही शासनाला धोका दिला तर मग तुम्हाला धोका भेटेल मित्रांनो, लक्षात घ्या। आणि त्याच्याऐवजी तुमचं लिस्टमधून नाव कट होईल आणि जो वेटिंग लिस्टमध्ये आहे त्याचं नाव तिथं सिलेक्ट होईल मित्रांनो, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर दिव्यांगसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे। त्याच्यानंतर समांतर आरक्षणाबाबतीत मी तुम्हाला बोललो, तर हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, याच गोष्टी तुम्हाला कामात येणार आहे। आणि याच्यामुळे मित्रांनो पूर्णपणे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमची पण निवड होऊ शकते, कारण भरपूर विद्यार्थी नकली डॉक्युमेंट बनवतात मित्रांनो। आता संपूर्ण माहिती लक्षात आली असेल। जिल्ह्यानुसार मित्रांनो, सगळ्याच जिल्ह्यानुसार मित्रांनो ही लिस्ट लागलेली आहे। बघा फायनल मेरिट तुमचं लागलेलं आहे, वेटिंग लिस्ट लागलेली आहे मित्रांनो। तर बघा तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचं
तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे किंवा फायनल मेरिटमध्ये। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव यादीमध्ये चेक करून घ्या। सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील। जशी समोरची अपडेट येईल तशी मी सर्वप्रथम देणार आहे। आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल। व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करून टाका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर प्रेस करून घ्या। तलाठीच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।